परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात 5 वाळूचे धक्के असून या ठिकाणी 5चा देखील लिलाव झालेला आहे। महसूल प्रशासनाच्या वतीने एकीकडे या ठिकाणी काटेकोर बंदोबस्तामध्ये वाळू धक्क्याचा पहारा देण्यात येत असल्याची माहिती मिळत असतानाच दिनांक 25 फेब्रुवारी रात्री 11च्या सुमारास जिंतूर येथील नायब तहसीलदार दिलीप केरबा गायकवाड यांच्या पथकाने वझर परिसरात असलेल्या पूर्णा नदी पात्रातील वाळूच्या धक्क्यावर त्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी त्यांच्या निर्देशनास आले नदी पात्रालगत लोखंडी बोट, लोखंडी पाईप, पिवळ्या रंगाची पोकलेन मशीन आणि 2 ब्रास वाळू या ठिकाणी आढळून आली असून या प्रकरणी गायकवाड नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून अंदाजे किंमत 52,60,000 रुपये बामणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास बामणी पोलीस करत आहे। विशेष बाब हीच आहे की या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी तहसीलदार श्रीमती शीतल कचवे यांच्याशी आज आपण संवाद साधलेला होता की त्यांना आपण विचारणा केली की या ठिकाणी जिंतूर तालुक्यामधील किती वाळू घाटाचा लिलाव झाला। त्यांचं असं म्हणणं होतं की 5 वाळू घाटाचा लिलाव झालेला आहे। मग त्यांना आपण प्रश्न विचारला की बाबा या घाटातून जे वाळू वाहतुकीची असेल त्याचं वेळापत्रक काय आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत वाळू वाहतूक करणे हे बंधनकारक आहे। मात्र सध्या घडीला जिंतूर तालुक्यातील विविध ठिकाणाहून रात्री बेरात्री ही वाळू येत असते। विशेष भाग हाच येते की 24 तारखेला संध्याकाळी 7च्या सुमारास या ठिकाणी शेवडी परिसरालगत या ठिकाणी जिंतूर येथील एका राजकीय पुढाऱ्याने एक अवैध हायवा जो की आपल्या समोर दिसत आहे एका राजकीय पुढाऱ्याने धरला। त्यांनी जिंतूर तहसीलदार तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासन यांच्या दोघांसोबत त्यांनी संवाद साधला। त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये रात्री 8 ते 9च्या सुमारास एवढा मोठा जड वाहन या ठिकाणी तहसील परिसरात लावण्यात आलेला आहे। 24 तारखेला सदर घटना घडलेली आहे। आज तब्बल 26 तारीख म्हणजेच या ठिकाणी जवळपास 2 दिवस उलटून गेलेली आहे। या घटनेबद्दल अनेक नागरिकांची हीच इच्छा होती की एवढी मोठी घटना घडल्यानंतर महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासन या दोघांपैकी एक प्रशासन या ठिकाणी या घटनेबाबत निश्चितच या ठिकाणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करत अशी आशा होती। मात्र मित्रांनो आतापर्यंत 26 तारखेची संध्याकाळचे 6 वाजलेले 6 वाजेस्तर या प्रकरणी आतापर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नाही। दरम्यान याबाबत आपण या ठिकाणी तहसीलदार श्रीमती कचवे मॅडम यांच्याशी ज्यावेळेस हा गुन्हा दाखल झाला का याबाबत विचारणा केली असता तर त्यांचं असं म्हणणं होतं की याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। त्यांना पुढील प्रश्न असा विचारण्यात आला आपण की याबाबत कायदेशीर कारवाई काही गुन्हा नोंद करण्यात येणार आहे का, तर यावर त्यांचं असं म्हणणं की यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाने ज्यावेळेस अशा घटना घडल्या त्यावेळेस पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला, त्यामुळे हा देखील पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं। विशेष बाब हाच आहे की आता बाबत जिंतूर पोलिसात देखील अद्यापपर्यंत जिंतूर पोलिसांनी देखील या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही। फक्त दंडात्मक कारवाई करून या वाहनाला सोडण्याची तयारी आहे का असा प्रश्न आता नागरिकांच्या समोर पडलेला आहे। एकीकडे या ठिकाणी शासन प्रशासनाचा लाखो करोडोचा अवैध वाळू उपसा करून वाळू माफिया हे श्रीमंत होत आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी शहरी भागातील ग्रामीण भागातील बांधकाम करणारे जे नागरिक आहे मग ते घरकुल असेल इंदिरा आवासचे लाभार्थी असेल यांना मात्र 4 बरासच्या जो वाहनाची किंमत किमान 15 ते 16 हजार असायची ती सध्या त्याला 30 ते 32 हजाराला मोजून करून स्वतःच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी गोरगरिबाच्या खिशाला झळ पोहोचत असून वाळू माफियाची अव्वाची सव्वा कमाई होत असून दुसरीकडे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन याकडे कानाडोळा करतो का असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या ठिकाणी शासन प्रशासनाचा करोडोचा या ठिकाणी अवैध उत्खनन वाळू करून या ठिकाणी शासनाच्या तिजोरीतील पैशावर डल्ला मारला जात आहे। त्यामुळे ही अवैध वाहतूक त्वरित थांबविण्यात यावी आणि त्वरित याला नियमाच्या कचाट्यात टाकून संध्याकाळच्या सुमारास जे पण अवैध वाळू मग यामध्ये वाळू असेल किंवा मग या ठिकाणी मुरुम असेल व इतर गौण खनिज हे सर्रास चालू आहे। काय घटनेमध्ये आपण बघितलेलं या ठिकाणी की दिवसभर तहसीलमध्ये काही वाळू माफियाचे माणसं देखील या ठिकाणीच बसलेले असतात आणि एका परमिशनवर या ठिकाणी 4-4 वाहने बुरुंची देखील केली जात आहे, कारण या भागाकडे कोणीच जात नसते। त्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्याची चांदी आणि या ठिकाणी अवैध या ठिकाणी तस्करी करणाऱ्या मुरुम चालकाची पण चांदी होत आहे।
पडतोय प्रश्न हा एकच की याच्या प्रशासनाला आणि सामान्य जनतेला याची झळ सोसावी लागते. ही एक मोठी शोकांतिका आहे. प्रशासन याबाबत किती गांभीर्य कठोर पावले उचलणार या ही बाब सांगणे कठीण होऊन झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा अधिकारी असेल किंवा मग महाराष्ट्र सरकार असेल यांनीच या ठिकाणी गौण खनिजातील विविध या अवैध तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी जिंतूर शहरातील चारही बाजूने या ठिकाणी सीसी कॅमेरे जिओ टॅग लावून ठेवल्यास निश्चितच तुम्हाला रात्रीच्या वेळेला अपरात्रीच्या वेळेला विदाऊट परमिशन येणारे वाहनाची निश्चितच तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्हाला कारवाई करण्यासाठी पण योग्य संधी मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपले पथक कुठं फिरते हे कोणाला माहीत नसते. त्यामुळे या ठिकाणी जर सीसी कॅमेऱ्याची बंदोबस्त करण्यात आला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक असेल, अवैध मुरुम वाहतूक असेल यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे जनतेला नम्र विनंती एवढीच आहे की स्टार न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी बघत आहात. स्टार न्यूजच्या या माध्यमातून आम्ही जी माहिती दिली तुम्हाला त्याबद्दल महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाने या अवैध वाहतूक कशी थांबावी याबाबत कॉमेंट देऊन निश्चित कळवा. जिंतूर स्टार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर स्टार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.